आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. ध्वनी चित्र. सरस्वती भुवन वक्तृत्व करंडक स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम आणि चाणक्य मंडळाच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावरच्या व्याख्यानाचा संपादित अंश आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीनं सबू करंडक मराठवाडा विभागीय वक्तृत्व स्पर्धा मागच्या आठवड्यात घेण्यात आली. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात माजी न्यायाधीश PR बोरा आणि छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते. न्यायमूर्ती बोरा यांनी शालेय विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, मिळालं नसेल परंतु भविष्यामध्ये हे सगळे पारितोषिक प्राप्त विद्यार्थी ठरतील याची मला खात्री आहे. इतकी चांगली तयारी तुम्ही सगळ्या मंडळींनी केलेली होती. काही 2-3 सूचना फक्त म्हणजे मॅडम अगोदर आमच्या परीक्षक मॅडम बोललेले आहेत. त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितल्या. जे विद्यार्थी जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांच्याकरता काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण काही गोष्टी सांगितल्या जात नाहीत, काही गोष्टी माहीत नसतात. ही वक्तृत्व स्पर्धा आहे, ही एकपात्री प्रयोग किंवा नाट्य स्पर्धा नाही. तो वक्तृत्व स्पर्धेच्या मर्यादा लक्षात घेऊन की त्याप्रमाणे आपल्याला कसं सादरीकरण करताना आवाजामध्ये चढउतार निश्चितपणे पाहिजे. हावभाव तुमचे कळले पाहिजे. तुम्ही काय सांगता हे कळण्यासाठी तुम्हाला ते करणं आवश्यकही आहे. पण तुम्ही आता सातत्याने तुम्ही हलत राहणं हे अपेक्षित नाही. दॅट क्रिएट्स अ रॉंग पिक्चर. तुम्ही किती चढउतार करावे त्याला मर्यादा आहे. प्रत्येक वाक्य जणू काही आपण असं फेकतो आणि ते झेललं जावं अशी जी काही मर्यादा येते त्याच्यामुळे त्याचा फार चांगला परिणाम होत नाही. अतिशय चांगले कंटेंट असले तरी सुद्धा त्याच्यामध्ये ते विरतात आणि मग राहतं बाजूला फक्त ते तुमचं म्हणजे प्रदर्शन किंवा त्याच्यामध्ये खूप बोजड खूप असे शब्द वापरण्याची सुद्धा गरज असत नाही. तुमचा भाव तुम्हाला जर विषय खऱ्या अर्थाने कळला असेल तर तुम्ही तो जितक्या सोप्या पद्धतीने मांडता तितक्या सोप्या पद्धतीने तो लोकांपर्यंत पोहोचतो. आणि म्हणून ती पद्धत ज्याने अवलंबली ते कदाचित जास्त मार्काचे धनी ठरू शकतात. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, पाठांतर एका सर्टन लिमिट पर्यंत करावं, कारण मग विसरण्याची वेळ येते. आपण मुद्दे लक्षात ठेवावे की आपल्याला एकानंतर हा दुसरा मुद्दा आहे, हा तिसरा मुद्दा आहे. आणि कदाचित तुम्ही तयार केलेल्या याच्यापेक्षा स्क्रिप्टपेक्षा बोलताना कदाचित तुमचं भाषण थोडं अधिक सोपं होईल. तो कठीण शब्द तुम्हाला आठवणार नाही, काही हरकत नाही. परंतु तुम्हाला जे म्हणायचं ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि तोच प्रयत्न असला पाहिजे. म्हणून ते जितकं साधं होईल, सोपं होईल. आणि तयारी करताना म्हणून तुम्हाला तो विषय किती समजला आहे हे तुम्ही ज्या पद्धतीने तो मांडता लोकांच्या समोर त्यावेळी लक्षात येतं. अदरवाईज कितीही चांगलं सादरीकरण असेल तरी ही पोपटपंची होती आणि पोपट त्याच्यानंतर विषय न करता केलेलं भाषण आहे हे समोरच्याला लक्षात यायला वेळ लागत नाही. तो तसं करू नका. तुम्हाला विषय कळेल अशा व्यवस्थेने करा. तीच उदाहरणं द्या, तीच भाषा वापरा. त्यापेक्षा वेगळं काही करू नका. तुमचा परफॉर्मन्स तुमचा जो काही अभिव्यक्ती आहे ती अतिशय उत्तम होईल याची मला खात्री आहे. या 3-4 गोष्टी तुम्ही या सततपणे लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्याच वापरल्या तर तुम्हाला कदाचित यश मिळण्याची अधिक शक्यता आहे. विषयाचा अभ्यास थोडा म्हणजे माझं एक निरीक्षण आहे की ज्या पद्धतीने विषय आपण दिले, संदर्भ आणि दाखला असं एक आपण त्याच्यामध्ये कॉलम ठेवलेला होता, बहुधा त्याचा वापर फार कमी ठिकाणी झाला. अनेक लोकांनी विषय हा न समजून घेतला. म्हणजे जो ज्या पद्धतीने इतिहास सगळा सांगायला सुरुवात केली ते अपेक्षित नव्हतं. आपल्याला आजचे जे सगळे विषय आहेत आणि माझं देशाप्रती कर्तव्य हे हा विषय हा शेवटी घटनेच्या रेफरन्समध्ये दिलेला विषय आहे. तेव्हा सगळी कर्तव्य आणि सगळी अनुष्ठित आहेतच त्याच्यामध्ये, पण त्या क्रमाने फार थोड्या लोकांनी सांगितले. फार थोड्या लोकांनी हे सांगितलं की हे कलम कुठला आहे, काय आहे, जो संदर्भ जो द्यावा लागतो तो अभ्यास असायला पाहिजे की घटनेने शेवटी नागरिकांवर कुठले कर्तव्य आपण म्हणालो की पाळावेत अशी अपेक्षा केलेली आहे त्याचा कुठेतरी नेमका रेफरन्स हा 3-4 जणांच्या याच्यामध्ये आला आणि त्यांनी त्या क्रमाक्रमाने त्याचा उल्लेख केला. त्यामुळे त्या भाषणाला एक उंची प्राप्त होते.
विषय दिला की त्या अनुषंगाने ही तयारी आपण जरूर करावी असं मला वाटतं. स्पर्धात्मक परीक्षेत कशाप्रकारे यश मिळवायचं तसंच अशा वक्तृत्व स्पर्धांच्या महत्त्वाबाबत जिल्हाधिकारी स्वामी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, तुम्ही संपूर्ण मराठवाड्यामधून आलेले जवळजवळ 279 स्पर्धक या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला. अतिशय आनंदाची बाब आहे. आता आदरणीय जज महोदय जे आपल्याला सांगत होते, अतिशय तळमळीनं आणि पोटतिडकीनं आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करत होते. मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्वांनी इतक्या सर्व दूर एरियातून येऊन या स्पर्धेमध्ये आणि सरस्वती भुवन संस्थेचं महाविद्यालयाचं एक नाव संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये आहे आणि इथल्या एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेणं, जिंकणं हारणं पुढचा भाग आहे, पण भाग घेणं ही सुद्धा एक अभिमानाची बाब आहे आणि तुम्ही त्याच्यात भाग घेतलात ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आणि स्पर्धा कुठलीही असो, स्पर्धेमध्ये भाग घेणं महत्वाचं असतं. कारण यश अपयश हे प्रत्येक ठिकाणी ठेवलेलं असतं. प्रत्येक ठिकाणी आपल्याला यशच मिळावं, प्रत्येक ठिकाणी आपण विजयी व्हावं हा अट्टास आपण कधीही करायला नाही पाहिजे. आणि भाग घेतल्यानंतर आपल्याला एकतरी पुरस्कार मिळतो किंवा एक शिक्षण, काहीतरी एक शिक्षा आपल्याला मिळते आणि त्यामुळे आपण सर्वांनी भाग घेतला त्या सर्वांचंच मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. अत्यंत जी काळजी वाटण्यासारखी परिस्थिती समाजामध्ये निर्माण होत आहे. जगातली सर्वात चांगली घटना म्हणून आपण एका बाजूने त्याचा उल्लेख करत असताना आपल्या देशातल्या सगळ्या लोकांचं लक्ष फक्त मूलभूत हक्कावर आहे, मूलभूत कर्तव्य मात्र कोणी पाळायला तयार नाहीये. आणि त्यामुळे या अशा चर्चेच्या माध्यमातून मूलभूत हक्कासोबत मूलभूत कर्तव्य जर लोकांपर्यंत गेले तर मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि डॉक्टर राजेंद्र प्रसादांना आणि वेगवेगळ्या ज्या समित्या होत्या त्या समितीकारांना जे अपेक्षित आहे तुमच्या आमच्यापासून ते फुलफिल व्हायला वेळ लागणार नाही. परंतु आता आम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून परिस्थिती बघतोय, अतिशय लयाला गेलेली परिस्थिती आहे आणि ती जर परिस्थिती अशीच कंटिन्यू राहिली तर एक दिवस आपल्या सर्वांसाठी फार मोठा धोका निर्माण होणार आहे. आणि ही धोक्याची घंटा आता वाजते आहे, तर त्या धोक्याच्या घंटा वाजण्याच्या पार्श्वभूमीवर युवा पिढीतल्या लोकांना घटनेबद्दलची जाणकारी अशा स्पर्धेच्या माध्यमातून होत असेल तर ती निश्चितपणे उपयोगाची आहे आणि त्याचा वापर आपण निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये करावा असं मी आग्रह आपल्याला सर्वांना करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जो अभ्यास केला असेल किंवा चर्चा केली असेल किंवा चिंतन मनन केलं असेल, अनेक विद्यार्थी प्रवासामध्ये सातत्यानं विचार करत असतील की मी कसं बोलू, काय बोलू, किती बोलू. हा सगळा जरी साया झाला असला तरी ह्याचा तुम्हाला कुठं ना कुठेतरी फायदा होणार आहे. तुम्हाला बरे आज पुरस्कार मिळणार नाही, परंतु तुम्ही उद्या वेगवेगळ्या परीक्षेला जाणार आहेत, उद्या स्पर्धा परीक्षेच्या एखाद्या मुलाखतीला जाणार आहेत. एनडीए सारख्या एक्झाम आहेत, एमपीएससी किंवा युपीएससी सारख्या एक्झाम्स आहेत, बाबा रिसर्च सारख्या एक्झाम आहेत. त्या ठिकाणी जेव्हा तुमची मुलाखत होईल त्या मुलाखतीला तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धेत किंवा वादविवाद स्पर्धेमध्ये जे भाग घेतलाय तुम्ही त्याचा खरा फायदा तुम्हाला तिथं होणार. आज इथं तुम्हाला पुरस्कार मिळेल, तुमचं पुरस्कारार्थीमध्ये नाव येईल, तुम्हाला मेडल मिळेल, परंतु त्याच्याही पेक्षा जास्त फायदा जर तुमचा कुठं होणार आहे तर तुमच्या जीवनाच्या यशस्वीतेची जी परीक्षा असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कसं बोलायचं. कारण आम्ही अनेक विद्यार्थी सर बघतोय, मी आता दशसूत्रीचा उल्लेख केला, मी शिक्षण विभागामध्ये डे नाईट काम करतोय. अनेक शिक्षक आम्ही असं बघतोय की त्यांना एखाद्या विषयावर 2 मिनिट सुद्धा मत व्यक्त करता येत नाही. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कुठल्याही बाजूने तुम्ही 2 मिनिट बोला म्हणलं तर बोलता येत नाही. ही अतिशय फार मोठी नुकसान आपल्या समाजाचं आहे. आणि तुम्ही सगळे 200 काय 300च्या 5 जे विद्यार्थ्यांनी भाग घेतला, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, तुमच्या पालकांचं मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला या दृष्टीने शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आणि प्रामुख्याने एसबी कॉलेजने ही अतिशय चांगली वक्तृत्व स्पर्धा आणि अतिशय चांगले विषय आपल्याला दिलेत त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आभार याच्यासाठी म्हणलं मी मुद्दा की या विद्यार्थ्यांना तुम्ही एक चांगली संधी मिळवून दिली आणि जज महोदयांचं तुम्ही मनोगत या ठिकाणी ऐकत होतात. अतिशय प्रतिष्ठित, अतिशय अभ्यासू आणि घटना आणि लॉ मध्ये खूप मोठा अभ्यास असलेले व्यक्ती आणि त्यांच्यासोबतचे तुम्हाला परीक्षक म्हणून लाभले, ही सुद्धा तुमच्यासाठी एक मोठी उपलब्धी आहे. सर्व परीक्षक मंडळीचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो, संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो. आपणा सर्वांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या आठवड्यात चाणक्य मंडळाच्या वतीनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि भारतीय पारंपरिक शिक्षण पद्धतीचे अभ्यासक्रम या विषयावर व्याख्यान घेण्यात आलं. माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. या व्याख्यानाचा हा संपादित अंश.
2 वर्षापूर्वीपर्यंत अभ्यास करत असल्यामुळे मी आणि जाणकारही म्हणत होते की एआयचा काळ येणार आहे, येतो आहे. संपलं देखील क्रियापद, झाला चालू, एआयचा काळ चालू झाला. मला तर वाटतं तुमच्या बहुतेकांच्याकडे जर स्मार्टफोन असला आणि तो अलीकडे खरेदी केलेला असता गेल्या 6-8 महिन्यात, तुमच्या स्मार्टफोनवर सुद्धा आता एआय ऍप्लिकेशन्स असणार आहेत. चॅट जीपीटी सकट, आणि काही विचारलं टॅग की एआय जनरेट करून आपल्याला ते आला एआयचा काळ. तर मित्र हो, शास्त्रज्ञांनी सांगितलंय की एआयचे प्रोग्राम तयार करायला सर्वात उत्तम, सर्वात शास्त्रशुद्ध भाषा आहे संस्कृत. कोणीतरी विकृत आपल्याला शिकवतायत की संस्कृत म्हणजे काहीतरी जुनी भाषा आहे, मेलेली भाषा आहे. ओके, सगळी चूक आहे. सविस्तर बोलायला आता वेळ नाही, सगळी चूक आहे. हे जे जो शिकवतोय त्याचा तो डिव्हाइड अँड रूलचा प्लॅन आहे, किंवा तो त्या डिव्हाइड अँड रूलचा अजूनही बळी आहे. युजफुल इडियट, त्यांचं काम करणार, त्यांचा एजेंडा चालवणार. मुख्य म्हणजे शास्त्रीय सत्य नाही. संस्कृत जगातली भाषा म्हणून सर्वश्रेष्ठ भाषा आहे. संस्कृतचं जे व्याकरण आहे हे मुळात जगातल्या सर्व भाषांच्या व्याकरणाचा बेस आहे. अष्टाध्यायी हा ग्रंथ नुसत्या संस्कृत भाषेचा नाहीये, भाषा नावाचा प्रकार की ज्याचा न्यूरल नेटवर्क माणसाच्या मेंदूत असतं, ते सगळं अष्टाध्यायी मध्ये पाणिनीने मांडलंय. अभ्यास करायला पाहिजे. तर 1985 मध्ये नासा मधला एक शास्त्रज्ञ रिक ब्रिग्स नाव त्याचं, तर एआयच्या दृष्टीने काम तेव्हा ऑलरेडी चालू झालं होतं. याला अभ्यास करता करता अचानक लक्षात आलं की आई शपथ, एआयचे जे करायचे असतात प्रोग्राम, आर्किटेक्चर म्हणतात त्याला, एआय NLP, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, हा एआय मधला शास्त्रीय शब्द आहे. त्याला अचानक लक्षात आलं की याला सगळ्यात उत्तम भाषा संस्कृत आहे. का? तर ती सगळ्यात शास्त्रशुद्ध आहे. संस्कृत मध्ये एखादा शब्द तयार का होतो याची शास्त्रशुद्ध कारणे, त्या शब्दामागचे ध्वनी, साऊंड काय आहेत, शास्त्रशुद्ध कारणे, ते ध्वनी एकत्र येऊन कोणता अर्थ व्यक्त होतो याचा सखोल शास्त्रशुद्ध अभ्यास आहे. आणि आता मी पाणिनी म्हणजे इसवी सन पूर्व 8वं शतक नाही बोलतोय. हा रिक ब्रिग्स श्वास रोखू नाही का, कारण मी पुढचं वाक्य बोलायच्या आधी सांगतो की मी जे पुढचं वाक्य बोलणार आहे ना, समोर बसलेल्यातल्या फारच ताणलं तर कोणातरी एखाद्याला जर हे आधी माहिती असलं तर मी म्हणेन भरून पावलं माझा अंदाज नसणार माहिती. ते म्हणजे हा रिक ब्रिग्स 19व्या शतकाच्या पहिल्या 10 वर्षात भाषेवर काम करणारा पंडित नागेश भट्ट, हा महाराष्ट्रातला आहे. त्या पंडित नागेश भट्टाच्या भाषेवरच्या पुस्तक तिकडे तो रिक ब्रिग्स अभ्यास करतो. आता मी तुम्हाला विचारतोय की आम्हाला असा कोणी नागेश भट्ट माहिती तरी आहे का? त्यांनी 19व्या शतकाच्या पहिल्या वर्षात भाषा विषयक प्रचंड महान ग्रंथ लिहिला. आपल्याला माहिती पण नाही, पण अभ्यास रिक ब्रिग्स करतोय. नासा, अमेरिकेची नॅशनल एरोनॉटिकल स्पेस एजन्सी. आणि त्याला लक्षात आलं की हा जे मांडतोय त्याच्यात आई शपथ की एआयची बीज, रूट्स त्यात आहेत. आणि मग त्यांनी पंडित नागेश भट्टाच्या ग्रंथातला एक संस्कृत वाक्य घेतलं, ग्रामम गच्छति चैत्रः, असं ते वाक्य, ग्रामम गच्छति चैत्रः. आणि तो म्हणतो एआयचं डिझाईन मी करून दाखवतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या हे जे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग मध्ये असा काही प्रोग्राम पाहिजे की पक्का अर्थ जो मूळचा आहे तोच प्रतीत झाला पाहिजे. काहीतरी भाषांतराच्या नादात अर्थाचा अनर्थ व्हायला नको, जे तुम्ही अनुभवत असाल की गुगल ट्रान्सलेटरला जर दिलं, मूळचं काहीतरी म्हणलेलं असतं, भाषांतर करून तिसरंच काहीतरी समोर येतं. तर एआयचं आर्किटेक्चर तयार करताना काय लागेल ते पाहताना त्याला जाणवलं की ते जे लागेल त्याला 100% फिट आणि उत्तम भाषा संस्कृत. हे तो केवळ पाणिनीच्या अभ्यासावर नाही म्हणतोय, तो हा 19व्या शतकातला महाराष्ट्रातला भाषा विषयाचा पंडित की तुमच्या माझ्या दुर्दैवानी आपल्याला तो माहिती पण नाही, पंडित नागेश भट्ट. आणि रिक ब्रिग्सच्या 1985च्या पेपरमध्ये त्यांनी उल्लेख करून ठेवलाय की याला पुढे फळं यायच्या आत भारताचं स्वातंत्र्य हरवलं, भारतात ब्रिटिशांचं राज्य आलं आणि त्यांनी या सगळ्या ज्ञानप्रणाली कापून काढल्या, असं 1985 हा नासातला शास्त्रज्ञ रिक ब्रिग्स पण सांगतोय. आणि त्याचा अभ्यासांती निष्कर्ष आहे की एआयला ही संस्कृत सगळ्यात उत्तम भाषा आहे. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपुरकर.